हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार. आज तुळशी विवाहानिमित्त मी आपल्यासमोर एक छोटंसं गीत सादर करते. ते आपण लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती करते. आज तुळशी विवाह. पूर्वी जुन्या बायका बघा जात्यावर खूप अशा म्हण म्हणायच्या. थोरला माझा लोक जसा वाड्याचा कळईस, धाकली माझी लेक जणू दारीची तुळईस. जेव्हा मुलगी मोठी होते ती सासरी जाते तेव्हा आई वडिलांना जे दुःख होतं ते या गाण्यातून मी सादर करण्याचा प्रयत्न करते. आपला पोटचा गोळा आई वडील जेव्हा दुसऱ्याच्या हवाले करतात तेव्हा त्या आई वडिलांना इतकं दुःख होतं की शब्दात सांगू शकत नाही. तर मी या गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न करते. आपण लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती करते. जतन केली रत्नासारखी, जतन केली चिमणी माझी उडून ग गेली, 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 चिमणी माझी उडून ग गेली. आता आईची उपमा. आई हे माय लेकीचं नातं आहे. ते क्षणाक्षणाला भांडत असतं. त्या दोघींचं काही पटत नाही. आई बोलणार अगं तू असंच नाही केलंस, तू तसंच नाही केलंस. मग मुलगी बोलते आई मी करते ना ग काम, नको रागूस. पण तीच मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्या आईला किती दुःख होतं ते या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करते. माझी आई रडती पदराला धरून, माझी आई रडती पदराला धरून, माझी हरणी चालली कळप सोडून, माझी हरणी चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. आता बाप हा शब्द फक्त दोनच आहेत. पण बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बाप कधी कुणापुढे रडला नाही, कधी कुणापुढे त्याने हे केलं नाही. फक्त लेकीला सारखा बोलायचा बाळा तू सोनं आहेस, आणि भाऊ तो लोखंड आहे. मुलगा हा नेहमी लोखंड असतो आणि मुलगी हे सोनं असते. बाप नेहमी मुलीला सांगतो बाळा सोनं हे सोनाराच्या दुकानामध्ये काचतच ठेवलं जातं, त्याला कोणी स्पर्श करत नाही. पण तीच मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्या बापाला इतक्या वेदना होतात ते सांगण्याचा प्रयत्न करते. माझा बाप रडतो मंडप धरून,
माझा बाप रडतो मंडप धरून, माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. आता भाऊ बहीण, हे भाऊ बहीण म्हणजे सतत भांडणं, सतत त्यांची मस्ती. भाऊ सांगतो आई बघ ना ग, बहीण सांगते आई तू बघ ना दादा मला मारतोय, आई तू बघ ना. पण तीच बहीण जेव्हा मोठी होते सासरी जाते तेव्हा तो भाऊ सांगतो माझा दादा रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. आता बहिणीला तिची पाठवणीची वेळ आलेली असते. आई वडील भाऊ बहीण सगळे नातेवाईक तिची जेव्हा पाठवणी करतात तेव्हाचा क्षण आठवा. मुलगी ज्यावेळेस गाडीत बसते तेव्हा काय वेदना होतात त्या आईच्या वडिलांच्या जीवाला ते सांगण्याचा प्रयत्न करते. ज्याची होती त्यानंच नेली, अहो ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, चिमणी माझी उडून ग 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 गेली. आता मुलगी सासरी गेली. आता ती खूप खुश आहे, खूप सुखात आहे. तिला आई वडिलांना भावाला तिला सांगायचं आहे. ती या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करते. ते गाणं या ताई बोलून दाखवतील. ताई बोला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सुखी हाय मी माझ्या गावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. नमस्कार.